नमस्कार मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरावतीचे सगळ्यात मोठे पॉकेट चोर इंटरव्ह्यूसाठी आले आहे आणि त्यांचं नाव आहे लपकर बाल्या चीकरे भिंगरी. धन्यवाद संजय भाऊ. लपकरे बाल्या चीकरे भिंगरी, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या स्टुडिओमध्ये भरपूर लोक आले आहे. ते इथं कोणाचीही पॅकेट मारू नका, मारल्यास 50% पैसे लागेल. संजय भाऊ, हे हिंट होती का पॉकेट मारासाठी? नाही रे, मजा होती. चला आता फालतूच्या गोष्टी सोडून इंटरव्ह्यू साठी सुरुवात करूया. तर बाल्या भाऊ, तुमच्यासाठी पहिला प्रश्न माझ्या स्क्रीनवर. तर तुमचं हे लपकरे बाल्या चीकरे भिंगरी नाव कसं काय ठेवलं? तर संजय भाऊ, असं झालं ते मी ना एका पुरीला प्रपोज मारायला गेलो आणि तिने मला गलतीनं हो म्हटलं. हो म्हटल्यावर मी लपलप करत खाली पडलो आणि माझा हात पडला भिंगरीवर आणि चीची करे. मग तेव्हापासून माझं नाव पडलं लपकरे बाल्या चीकरे भिंगरी. अच्छा, तर बाल्या भाऊ, दुसरा प्रश्न, पॉकेट मारण्याचा धंदा कसा सुरू केला तुम्ही आणि मोटिवेशन कोणी दिलं? ते काय झालं होतं, एकदा मी घरी होतो, आईने पॉकेट पाहिलं, दूध आणायचं होतं. तर पॉकेटमध्ये पैसे नव्हते. तर आई म्हणे 1 लिटर दूधसाठी पैसे नाही आहे, काम वगैरे कर ना काही. आणि तेच माझ्या तोंडावर फेकून मारल्यावर पॉकेट मारण्याचा धंदा चालू करा असं माझ्या दिमागात आलं आणि त्यामुळेच मला मोटिवेशन मिळाले. बरं झालं काकून सिलेंडर नाही मारला, नाहीतर अमरावतीचे सगळे सिलेंडर संपले असते. तर तिसरा प्रश्न बाल्या भाऊ, ऐकण्यात आलं तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे म्हणते. हो, मग काकू काही बोलल्या नाही का घरचं प्लास्टिक कुठे गेलं? तर नाही हो संजय भाऊ, आपण प्लास्टिक घरचं वापरलंच नाही ना. ठीक आहे. चौथा प्रश्न, बाल्या भाऊ, पॉकेट मारण्याचा धंदा अजून किती दिवस चालणार? बघा संजय भाऊ, पॉकेट मारण्याचा धंदा चांगला आहे, कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, मनासारखं काम आहे. पार्ट टाइम करा, फुल टाइम करा. आता धंदा एवढा वाढला आहे की हाताखाली 2 पोरं ठेवले आहे मी ना. एक नंबर बाल्या भाऊ. पाचवा प्रश्न, तुम्ही गणितामध्ये पास आहे की नापास? तसं तर मी नापास आहे. आणि तसं पण नापासच आहे. बरं झालं. बाल्या भाऊ, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. 100 मधून समजा 90 गेले तर किती उरतात? ऑप्शन आहे 4, 5, 10, 1. संजय भाऊ, मला लाईफलाईन वापरायची आहे. तसं तर तुमच्या लाईफची लाईन संपली आहे, तरी पण सांगा कोणाला फोन लावायचा आहे? माझा मित्र आहे चेत्या भांडकोर, त्याला विचारायचं आहे. चेत्या भांडकोरला फोन लावण्यात यावा. हॅलो, कोण बोलत आहे बे? काम ना दाम फोन करता येता, कामात असतो ना मी. अरे चेत्या भाऊ, ऐका तर, मी संजय बोलून राहिलो, 65 गोष्टी विथ संजय मधून. अरे संजय भाऊ, बोला बोला बोला, काय म्हणता? चेत्या भाऊ, तुमचा मित्र लपकरे बाल्या चीकरे भिंगरी माझ्या स्टुडिओमध्ये आलाय. त्याला एका प्रश्नाचं उत्तर नव्हतं, तर त्यांनी जो गणितात हुशार आहे त्याला फोन लावतो म्हणे. तर आम्ही तुम्हाला फोन लावला, बोला त्याच्यासोबत. अरे चेत्या, काय म्हणतो बे, कुठे आहे? काही नाही रे बा, रात्रीची सोय लावतो म्हटलं. का रे चेत्या, चंपाच्या कोटा येऊन राहिला ना रात्री? रोज फरशीसाठी हो, तुम्हाला काय टाइमपास चालू आहे असं वाटत आहे का? इंटरव्ह्यू आहे हा, पूर्ण भारत देश पाहिजे म्हटलं, तुमच्या बाकाला घरी गेल्यावर करा. सॉरी संजय भाऊ. अरे चेत्या, मी काय म्हणतो, समजा 100 मधून 90 गेले तर किती उरतात रे? बाल्या लेका, मागच्या वेळेस 100 मधून 20 उरले होते, तेव्हा आपण दोघं होतो. आता तुम्ही किती जण आहे? आता पण दोघच जण आहे. बस तर मग 20 उरले, हेच उत्तर आहे. संजय भाऊ, जेवढे ऑप्शन दिले ना त्याची टोटल करून घ्या, उत्तर भेटून देईन. याचं उत्तर तर 20 येते, हेच उत्तर आहे. काय? हो.